नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दुधाळा गावाजवळ असलेल्या हर्षल धनराज कोटांगले नावाच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि रामटेक पोलिसांच्या संयुक्त पथकानं हत्येच्या 2 आरोपींना अटक केली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक हर्षल धनराज कोटांगले याने आरोपी स्वप्नील राजकुमार इंगोले आणि दुर्गेश राजकुमार इंगोले यांना 45,000 रुपये दिले होते। मृत व्यक्ती आरोपीकडून वारंवार पैशांची मागणी करत होता। या प्रकरणात आरोपीनं पैसे देण्याच्या बहाण्यानं मृताला घटनास्थळी बोलावले आणि घटनास्थळी झालेल्या वादादरम्यान आरोपीनं हर्षल कोटांगलेवर धारदार चाकूनं प्राणघातक हल्ला केला। स्थानिक गुन्हे शाखा आणि रामटेक पोलिसांनी काही तासातच भंडारा जिल्ह्यातून आरोपीला अटक केली। पोलिसांनी हत्येत वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे आणि रामटेक पोलीस पुढील तपास करत आहेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।